ट्रेडिंगमध्ये सगळ्यात अवघड काय असतं? तर तेजीचा ट्रेंड कधी संपणार हे ओळखणं, बरोबर? आज आपण एका अशाच कॅन्डलस्टिक पॅटर्नबद्दल बोलणार आहोत, जो आपल्याला नेमका हाच इशारा देऊ शकतो. यामध्ये आपण काय काय बघणार आहोत? आधी तर हा पॅटर्न नक्की काय सांगतो, म्हणजे त्याचा अर्थ काय? मग त्याला ओळखायचं कसं, त्याची रचना कशी असते? त्यानंतर याच्या आधारावर ट्रेडिंग कसं करायचं? आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम कोणता आहे? आणि हो, शेवटी आपण ह्याच्याशी संबंधित काही सामान्य चुकांबद्दलही बोलू, जेणेकरून त्या टाळता येतील. तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की या एका छोट्याशा कॅन्डलमध्ये असं काय खास आहे की मोठमोठे ट्रेडरसुद्धा याला इतकं महत्त्व देतात. चला जरा खोलात जाऊन याचा अर्थ समजून घेऊया. कल्पना करा की एक चांगला अपट्रेंड सुरू आहे आणि सगळं व्यवस्थित वाटतंय, पण तो कधी उलटणार याचा पहिला संकेत मिळणं किती महत्वाचं असतं, नाही का? हा पॅटर्न तोच धोक्याचा पहिला इशारा असू शकतो. या पॅटर्नचं नावच बघा ना, किती इंटरेस्टिंग आहे. हँगिंग मॅन हे नावच खूप काही सांगून जातं. जसं काही एक धोक्याचा इशाराच आहे, जे आपल्याला सावध राहण्यासाठी सांगताय. ठीक आहे, तर आपल्याला हे तर कळालं की हा पॅटर्न खूप महत्त्वाचा आहे. पण प्रश्न हा आहे की त्याला ओळखायचं कसं? त्याची रचना नेमकी कशी असते? काय बघायचं असतं? सोप्या भाषेत सांगायचं तर याचा अर्थ असा की मार्केटमध्ये जी तेजी होती ती आता कुठेतरी कमी होते. खरेदीदारांची पकड ढिली पडतीये आणि आता विक्रेते म्हणजे सेलर्स बाजारात प्रवेश करून ताकद दाखवायला सुरुवात करत आहेत. ही जणू काही बाजारातल्या ताकदीची पहिली लढाईच असते. आता बघा, या पॅटर्नसाठी काही कडक नियम आहेत आणि ते आपल्याला पाळावेच लागतात. पहिलं, तो एका चांगल्या अपट्रेंड नंतरच दिसला पाहिजे. दुसरं, त्याची बॉडी लहान आणि वरच्या बाजूला असावी. आणि तिसरं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, की त्याची खालची सावली बॉडीच्या किमान दुप्पट लांब असायलाच हवी. यातलं एकही चुकलं तर तो हँगिंग मॅन नाही. आणि इथेच सगळ्यात मोठा गोंधळ होतो, कारण बघा, तंतोतंत सारखाच दिसणारा आकार जर तो डाऊन ट्रेंडमध्ये दिसला तर त्याला हॅमर म्हणतात आणि त्याचा अर्थ तेजीचा असतो. म्हणजे तो ट्रेंडमध्ये कुठे दिसतो या एका गोष्टीवर त्याचा अर्थ पूर्णपणे उलटा होतो. किती कमाल आहे ना? ठीक आहे, आता आपण हँगिंग मॅन ओळखायला शिकलो. पण फक्त ओळखून काय उपयोग? ह्या माहितीचा वापर करून प्रत्यक्ष ट्रेड कसा करायचा? चला, एक सोपी स्ट्रॅटेजी बघूया. इथे एक सुरक्षित पद्धत दिली आहे. आपण लगेच उडी नाही मारायची. पॅटर्न कन्फर्म झाल्यावरच आपण एंट्री घेणार. आपला स्टॉप लॉस हँगिंग मॅनच्या वरच्या टोकावर असेल, म्हणजे आपलं नुकसान मर्यादित राहील. आणि पुढची जी सपोर्ट लेवल असेल तिथे आपण आपला नफा बुक करणार. सगळं काही आधीच ठरलेलं, एकदम प्लॅननुसार. आता जरा नीट लक्ष द्या, कारण आपण या संपूर्ण विश्लेषणातल्या सगळ्यात महत्त्वाच्या नियमाबद्दल बोलणार आहोत. ही एक गोष्ट जर चुकली तर मोठं नुकसान होऊ शकतं. हे लक्षात ठेवा, हँगिंग मॅन हा फक्त एक इशारा आहे, एक वॉर्निंग साईन आहे. तो ताबडतोब विक्री करा असा सिग्नल नाहीये. आणि या पॅटर्नला कन्फर्मेशनची वाट न बघता लगेच ट्रेड करणं हीच ट्रेडर्सकडून होणारी सगळ्यात मोठी चूक असते. कन्फर्मेशनशिवाय याची अचूकता किती असेल? फार तर 40 ते 50%. म्हणजे जवळजवळ आपण कॉईन टॉस करतोय तितकीच शक्यता आहे. अशा ट्रेडला काय अर्थ आहे? पण जर आपण थोडा धीर धरला आणि पुढच्या कॅन्डलची वाट पाहिली तर त्याची अचूकता तब्बल 60 ते 65% वाढते. आणि हीच आहे कन्फर्मेशनची ताकद. यामुळेच हा एक ट्रेड करण्यासारखा सेटअप बनतो. तर मग हे ठोस कन्फर्मेशन म्हणजे नेमकं काय? सोप्पा आहे. हँगिंग मॅन नंतर एक मोठी लाल कॅन्डल तयार झाली पाहिजे आणि ती त्याच्या बॉडीच्या खाली क्लोज झाली पाहिजे. हे दाखवतं की हो, आता खरंच बाजारात विक्रीचा दबाव वाढला आहे. चला, आता शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. ह्या पॅटर्नबद्दलचे काही सामान्य गैरसमज दूर करूया, जेणेकरून त्या चुका पुन्हा होणार नाहीत. एक प्रश्न जो नेहमीच विचारला जातो, हँगिंग मॅन कॅन्डल लाल रंगाचीच असायला हवी का? उत्तर आहे नाही, अजिबात नाही. खरं तर हिरवा हँगिंग मॅन कधीकधी जास्त बेरिश मानला जातो. का? कारण तो दाखवतो की दिवसभर खरेदीदारांनी किंमत वर नेण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते अयशस्वी ठरले. म्हणजे जी लढाई झाली ती महत्वाची आहे, कॅन्डलचा अंतिम रंग नाही. आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे हा पॅटर्न दिसला की बाजाराचा टॉप लागला असं समजायचं का? यावर 100% विश्वास ठेवता येतो? अजिबात नाही. हे पुन्हा एकदा लक्षात घ्या. हा ट्रेंड संपण्याचा एक संभाव्य इशारा आहे, ती निश्चिती नाही. चुकीचे इशारे मिळू शकतात आणि मिळतात सुद्धा.
म्हणूनच कन्फर्मेशन आणि स्टॉप लॉस सारखे नियम पाळणं इतकं आवश्यक आहे. आणि हेच आपल्याला एका अंतिम पण महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. हे जे चार्ट पॅटर्न्स आहेत ते भविष्य सांगतात की बाजारातल्या खरेदीदार आणि विक्रेते यांच्यात जी मानसिक लढाई चाललेली असते त्याचा आरसा आहेत? यावर विचार नक्की करा.